कृष्ण 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 हरी हरी. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. माऊली ज्ञायकं गुरुर्नौमि साखरे नाम विश्रुतं. येषां चरणसान्निध्यात् जीवा मुक्ता भवन्ति. साखरे वंशविख्यातं ज्ञानदानपरायणं. विनायकं गुरुर्वन्दे भवबन्धयेन मुक्तय. ज्ञानप्रतापविलसत्वचनामृतञ्च अद्वैतभावपटुताहितबुद्धिरस्य. ज्ञानेश्वरस्तु भगवान् अवतीर्ण एवं. श्रीरंगनाथ गुरुराज नमोस्तुभ्यं. थोडे बघा ना आता. आपण पसायदान या ज्ञानोबारायांच्या प्रार्थनेवर ज्ञानेश्वरीमध्ये असलेल्या उपसहारात्मक शेवट आपल्या विश्वात्मक देवाजवळ सद्गुरूजवळ जी ज्ञानोबारायानं विश्वा एवढं अंतकरण करून सर्वांकरता जी काही आपल्या सद्गुरूपुढं दैवतेपुढं जी वाग्यज्ञाची सेवा केल्यामुळं जी विज्ञापना जी मागणी जी विनवणी केलेली आहे ती खूपच व्यापक आहे आणि तिचा नावलौकिक बी तसाच आहे जगभर. पसायदान हे आशिया खंडामध्ये, भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मराठी भाषेमध्ये जरी ज्ञानोबारायानं गोवल्याला असलं तरी त्या पसायदानाची व्याप्ती, त्या पसायदानाच्या अर्थाचा एवढा मोठा व्याप्ती आहे की ती सर्वांचे अंतकर्ण भेदून भाषा, जात, धर्म, देश, खंड ह्या सर्वांच्या सीमा पार करून मानवच नाही तर पशु, पक्षी, वृक्ष, वेली, जड, चेतन एकंदरीत सर्व विश्वाकर्ता ज्ञानोबारायांनी सर्वाला ध्यानापुढे ठेवून, नजरेपुढे ठेवून ही केलेली प्रार्थना आहे आणि ती मागणी बी विश्वात्मक देवापुढे मागितलेली आहे आणि सर्व विश्वाकर्ता मागितलेली आहे. ही मागणी मागताना ज्ञानोबाराय राहिलेली नाहीत, ते व्यक्ती राहिलेली नाहीत, ते समष्टी झालेली आहेत. ज्ञानोबारायला देश, भाषा, धर्म, जात, पंथ, संप्रदाय ह्या सर्व सीमा उल्लंघन करून अशा व्यापक स्वरूपावर आरूढ होऊन सर्वांच्या कल्याणाकरता, सर्वांच्या सुख समाधाना शांती करता सर्व एक आहेत, सर्व माझं स्वरूप आहेत, सर्व माझे, सर्व मी आहेत, सर्वाला मिळून मी असं ज्ञानोबाराय जाणून माझ्याकरता मागणी मागतात. माझ्या तो सोनी मज द्यावे पसायदान हे. तर त्याचा जो मी आहे तो मी संकोचित नाही, तो मी व्यक्तीपुरता, जातीपुरता, धर्मापुरता, संप्रदायापुरता, देशापुरता, नुसत्या मानवापुरता नाही, नुसता यहलोकापुरता नाही, नुसत्या चेतन वर्गापुरता नाही तर जड सुद्धा, नुसत्या प्राणी जाताबद्दल नाही तर सर्व ब्रह्मांडातलं जड चेतन चराचरात्मक
आहे स्थावर जंगम रूप, सर्व विश्व, सर्वांचं कल्याण, सर्वांना शांती, सर्वांना हित, सर्वांचं हित व्हावं आणि सर्वांना एकोप्यानं राहू, मैत्र भाव वाढावा, हा मुद्दा ज्ञानोबारायानं आवर्जून इथं घेतलेला आहे. भूता परस्परे पडू मैत्र जीवांची. सर्व भूत मात्रात, प्राण्यात मैत्री पडू असं नाही म्हणली, मानवात मैत्री पडू असं नाही म्हणली, त्या धर्मातल्या लोकात मैत्री हो असा संकुचित शब्द नाही त्यांचा. हिंदूनं हिंदू संघ मैत्री भावानं राहावं असं नाही म्हटले ती. मानवानं मानवासंग मैत्री भावानं राहावं असं बी नाही म्हटले ती. साधू संतांचा हिंदू, बुद्ध, जैन, ख्रिश्चन हे धर्म धर्म नाहीत. मानव धर्म बी धर्म नाही, त्याची सुद्धा व्याप्ती संकुचित आहेत. कारण मानव म्हटलं की इतर प्राणी वेगळे पाडतात, म्हणून प्राणी जात. पण प्राणी जरी म्हटलं तर इतर जे जड आहेत, जे जंगम आहेत, स्थावर आहेत, ते वेगळे पाडतात. म्हणून भूता परस्परे, सर्व भूतांनी सर्व भूतावर परस्परात मैत्री भाव, मैत्री भावाला प्राप्त व्हावं. मानवानं मानवावर तो प्रेम करावं, मैत्री करावं. पण मानवानं पशुवर, पक्ष्यावर, कीटकावर, पतंगावर, वृक्षावर, वेलीवर, दगडावर, डोंगरावर, नदीवर, चंद्र सूर्यावर प्रेम करावं, पोकळीवर प्रेम करावं, मैत्री भाव करावं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे. सर्व भूत मात्रात मैत्रत्वाची दृष्टी, मैत्रत्वाचं अंतकरण, मैत्रत्वाच्या वृत्तीनंच सर्वाकडे पाहावं. आणि ही साधू संतांची मागणी आणि पूर्णत्वाची मागणी ध्यानात घ्या. अशी अपेक्षा करतात ज्ञानोबा तुमच्या आमच्याकडून ईश्वराजवळ. कारण ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्व करता आहे, सर्व शक्ती संपन्न आहे, सर्व सूत्र त्याच्या हातात आहेत. गुरुच्या, ईश्वराच्या, आदिपुरुषाच्या, त्या विश्वात्मक देवाच्या ही आस्था आहे ज्ञानोबरायाला. आस्तिक आहे ज्ञानोबराय. आणि आस्तिक असल्यामुळं आस्तिकच मागणी करीत असतो, प्रार्थना करीत असतो. कारण प्रार्थना ऐकणारा आहे, प्रार्थनेचं फल देणारा आहे, अशी आस्था आहे, आस्तिकता आहे ज्ञानोबरायाकडे. माझं बोलणं असं कोरडं जाणार नाही हे भान आहे ज्ञानोबरायाला. माझे शब्द आकाशात विरघून झाले नाही, त्याला ऐकणारा आहे. माझी भावना कोणाला तरी कळती, माझी प्रार्थना ऐकणारा आहे. कोरकट जग नाही, नुसतं जगात जगदीश आहे. नुसतं विश्व नाही, विश्वात ईश्वर आहे, विश्वात्मक देव आहे. आणि तो देव माझी प्रार्थना ऐकतोय. आणि माझी सरळ प्रार्थना आहे, माझी अहंकाराची भाषा नाही, प्रेमाची भाषा आहे. मी त्या देवाशी एकरूप होऊन त्या देवाशी बोलायला लागलेलो आहे. हे भान आहे ज्ञानोबरायाला. आणि म्हणून माझी भाषा, माझं बोलणं त्या देवापर्यंत पोहोचत आहे, तो ऐकतोय. आणि माझी प्रार्थना विनम्र असल्यामुळं, खरी असल्यामुळं, जगत कल्याणाची असल्यामुळं माझ्या प्रार्थनेची तो नोंद घेतोय, घ्या लागलेला आहे, घेणारच, घ्यावाच लागणार त्याला. अशी ज्ञानोबरायाकडे भक्ती, भाव आहे, आस्था आहे. आणि ह्या अंतकरणात, ह्या भावानं अंतकरण माखून ज्ञानोबराय बोलतात. म्हणून ज्ञानोबरायाच्या बोलण्याला महत्व आहे. कोणी बोलायला त्याला महत्व नाही, कोणी प्रार्थना करायला त्याला महत्व नाही. त्याला ज्ञानोबरायाचं अंतकरण लागतंय. ज्ञानोबरायाचं अंतकरण भक्तीचं आहे, वैराग्याचं आहे, प्रेमाचं आहे, ज्ञानाचं आहे.
गाठलेली, प्रेमाची परिसीमा गाठलेली, धर्माचरणाची परिसीमा गाठलेली, बोधाची परिसीमा गाठलेली ज्ञानोबराच्या अंतःकरणानं. म्हणून परिपूर्ण अंतःकरण आहे ती. आणि परिपूर्ण अंतःकरणातच परिपूर्ण प्रार्थना निपजत असते, उत्पन्न होत असते, उद्भूत होत असते, आविर्भूत होत असते. आणि ती झालेली संकुचित मनात ही प्रार्थना आहे. संकुचित मनात राग द्वेष निर्माण होत असतात, क्रोध निर्माण होत असते, विकार निर्माण होतात. हे पहा, अंतःकरणातच उत्पन्न होते काही बी. ज्ञानोबराच्या अंतःकरणात काय उगवलं पहा, आणि तुमच्या आमच्या अंतःकरणात काय उगवतंय पाहण्यासारखं, पाहण्यासारखं. आपल्या अंतःकरणात आपल्या उद्धाराचं तरी उगवतं का, आपल्या कल्याणाचं तरी उगवतं का आपल्या अंतःकरणात? ज्ञानोबराच्या अंतःकरणात सर्वांच्या कल्याणाचं उगवलंय, जगत कल्याणाचं, भूतमात्रांच्या कल्याणाचं. विश्वाची आर्त, सर्व विश्वाची जी स्वाभाविक इच्छा आहे, सर्व जीवांचं जे साधारण इच्छा आहे, आर्त, ते त्यांच्या अंतःकरणात उगवले. विश्वाची आर्त माझे मनी प्रगटली. सर्व विश्वाची जी प्रमाणभूत कल्याणाची मागणी, ती मागणी ज्ञानोबराच्या मुखावाट आलेली. तुमचे आमचे सर्व प्रतिनिधी आहेत ज्ञानोबरा आहे. आपल्या सर्वांचं प्रतिनिधित्व करतात ते, आणि आपली मागणी विश्वात्मक देवापुढे मागतात. आपल्याला काय पाहिजे माहित नाही. आपलं जीवन अंधाधुंद आहे, आंधळ जीवन आहे. आपल्याला पाहिजे काहीतरी, अपेक्षा घेऊनच आलेला आहे. जीव म्हणले की अपेक्षा आहे, पण जीव, अपेक्षा म्हणजे वासना, पण जीवाची वासना जीवाला कळत नाही. भ्रमित आहे जीव. प्रत्येक जीवाला वासना आहे. ज्या चैतन्याला वासना ही उपाधी असते त्याला जीव म्हणाव. कीटक मुंगी पतंगापासून तर दानव, मानव, देव, ब्रह्मदेव, इंद्रदेव इतक्यापर्यंत, भोग्यापासून योग्यापर्यंत सर्वाला वासना आहेत. पण वासनेचं स्वरूप कळालेलं नाही. साधू संताला वासनेचं स्वरूप कळालेलं असते. काय वासना? आपल्याला वाटतं असते पदार्थाच्या वासना आहेत. पदार्थाच्या वासना नाहीत, विषयाच्या वासना आहेत. विषयाच्या बी वासना नाहीत, सुखाच्या वासना आहेत. आपला वासनेचं स्वरूप कळालं पाहिजे. आपल्याला वाटतं मोबाईलची वासना आहे, खाण्याच्या पदार्थाची वासना आहे, घराची वासना आहे, वस्तूच्या वासना आहेत वाटतं, व्यक्तीच्या वासना आहे वाटतं, घटनेच्या वासना आहे वाटतं, क्रियेच्या वासना आहे वाटते. आणि वरवर पाहता वाटतं बी तसते. वस्तू, व्यक्ती, क्रिया, घटना ही वासनेचे विषय वाटते. नाही नाही, बिलकुल नाही. वासना विषयाच्या आहेत जर थोडा विचार केला तर. आणि विषय पाचच आहेत: शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. आणि त्याच्यात जर मिळेल तर विषयाचा संग्रह ही एक वासना आहे श्रीमंतीची. 5 विषयाची वासना, 5 विषयाच्या वस्तूच्या संग्रहाच्या वासना श्रीमंतीची वासना आहे. लोकांवर आधिपत्य गाजाव, सत्ता गाजाव, सत्तेची एक वासना असती. आणि लोकांना मला मानाव, ही एक वासना असती प्रतिष्ठेची. ह्या 3 वासना आणि 5 विषयाच्या, ह्याच अष्टभोगाच्या वासना आहेत. 5 विषय, 5 विषयाचा संग्रह, लोकांवर आधिपत्य गाजणं, लोकांना आपल्याला मानणं, ह्या 3 आणि त्या 5 असे अष्टभोग आहेत. 8च प्रकारचे सुख आहेत जगात. आणि 8 प्रकारच्या सुखाच्या वासना आहेत असं आपल्याला वाटतंय. पण सुख 8 नाही, सुख एकच आहे. म्हणून विषय 8 आहेत. ठोक मानानं वर्गीकरण केलं तर विषय 8 आहेत सुखाचे.
घटने क्रियेमध्ये विखुरले आलेत. म्हणून वस्तू, व्यक्ती, घटना, क्रिया यांच्या वासना वाटतात आपल्याला, त्यांच्या वासना नाहीत. 8 विषयाच्या वासना आहेत. आणि विषय जरी 8 असले तर 8 विषयातून सुखाची वासना आहे. सुख एकच आहे. वस्तू, व्यक्ती, घटना, क्रिया अनेक आहेत, विषय 8 आहेत. विषय 8 आहे, पण त्या विषयातून जे भेटते ते सुख एकच आहे. म्हणून सर्वाला फक्त सुखाची वासना आहे, हे संताला माहित आहे. आणि ते सुख ना व्यक्तीत नाही, ते सुख ना वस्तूत नाही, ते सुख ना घटनेत नाही, ते सुख स्थल काल वस्तूत नाही. त्या सुखाचं स्वरूप वेगळंच आहे, ते सुख सापडत नाही भ्रांतांना. त्या सुखाचं स्वरूप माहित नाही, त्या सुखाचं बाह्य भ्रामक सुख स्वरूप माहित आहे आपल्याला, त्या सुखाचं योग्य वास्तविक स्वरूप माहित नाही, आणि ते संतांना माहित आहे. म्हणून संतच सुख जाणतात. संतांना आपल्या वासनेचा विषय काय माहित आहे. आणि सर्व जीवाला सुखाचीच अपेक्षा आहे. म्हणून सुखाचं मार्गदर्शन साधूच करू शकतो. सुखाचं मार्गदर्शन श्रीमंत करू शकत नाही. सुखाचं मार्गदर्शन सत्ताधीश करू शकत नाही लोका जगातला. सुखाचं मार्गदर्शन ना भोगी करू शकत नाही, ना योगी करू शकत नाही. सुखाचं मार्गदर्शन प्रतिष्ठित व्यक्ती करू शकत नाही. त्याला सुख भेटलेलं नाही, लोकांना वाटते त्याला भेटले. त्याचे काय हाल आहेत त्याला माहिती आहे. प्रतिष्ठिताची जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. म्हणून सुखाचं मार्गदर्शन करू शकतात फक्त सत्पुरुष साधू, जे सुखाला प्राप्त झालेत. सुख वशे येची ठाई बहु पायी संतांची. सुखाला प्राप्त झालेले, सुखाचं स्वरूप अति जवळून कळालेले, आत्मत्वानं सुख कळालेले फक्त संत आहेत. म्हणून संतांचं मार्गदर्शन ऐका. खरं संतच मार्गदर्शक आहेत, संतच मार्गदर्शक आहेत. म्हणून ज्ञानोबराय संतापुढे स्वतःला मूर्ख समजतात. एरवी तरी मी मूर्खू, जरी झाला असे अविवेकू, तरी संत कृपा दीपको सजोलवासी. संतच दिवेत, मार्गदर्शक आहेत, दिवटे आहेत, मार्ग दाखविणारे प्रकाश रूप सूर्य आहेत संतच. म्हणून असं संतत्वाला प्राप्त झालेले ज्ञानोबराय, मोठे संत असलेले ज्ञानोबराय, ज्ञानदेव वैष्णव मोठा, असे संत श्रेष्ठ ज्ञानोबराय सर्व जीवांच्या वासनेची एकत्रित एक प्रकारची यादी करून त्याचं विषय वास्तविक स्वरूप रेखाटून आपली प्रार्थना विश्वात्मक देवापुढे मांडतात. सर्वांच्या वतीनं, तुमच्या आमच्या सर्वांच्या वतीनं. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, त्वरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूरी पावो, जो जे वांछेल तो ते लावो, प्राणी जात का यापर्यंत आपण काल आलतो. जगातला दुरितांचा अंधकार जावा. पापाचा अंधकार आहे. अंधकार म्हणजे जे दिसू देत नाही त्याला अंधकार म्हणतात. जे दिसत नाही दिसू देत नाही तो अंधकार. म्हणून पाप दिसत नसते आणि दिसू देत नसते. पाप्याला सुद्धा मी पापी वाटत नाही. एकाचं पाप दुसऱ्याला दिसत नाही ना, त्याचं पाप त्याला दिसत नाही. पाप दिसत नसते आणि दिसू बी देत नसते. असं तिमीर म्हणून ज्ञानोबा त्याला तिमीर शब्द वापरतात. तिमीर नाम अंधार. पाप अंधार आहे. अंधार दिसू देत नसतो. ध्यानात घ्या. आणि दुरीत शब्दाचा जर अर्थ केला, दुरीत बेरीत वागणं, बेरीत आचरण, रीतसर जे आचरण आहे ते पुण्य आहे. आणि बेरीत आहे ते
किंवा वाईट रीत, दू म्हणजे वाईट, दुष्ट रीतीनं केलेलं कृत्य जे त्याला काय म्हणू आपण, दुरीत. आणि त्याचा झालेला संग्रह अंतःकरणात त्या संस्काराचा, तशा कर्माचा साठा, तेच पाप आहे, तोच काळोख आहे. वाईट केलेलं कर्म, वाईट प्रवृत्तीतून, वाईट विचारातून ते स्वतःला वाईट असतं आणि दुसऱ्याचं बी वाईट करीत असते, म्हणून त्याला दुरीत म्हणते. आणि त्यानं अंधकार फपावत असतो. पाप्याला पापच करावं वाटत असते आणि पापानं पापच वाढत असते. ध्यानात घ्या, जसं दारू प्यानाराला दारूच प्यावं वाटत असते, दारू पिऊ पिऊ त्याची नशा वाढत असते, बेशुद्धीपर्यंत जात असतो तो. तसं तिमीर कोंदेलेसे वाढे वाढता प्रबळ तुकोबाराय म्हणतात. तिमीर पापानं पाप वाढत असते. तुम्हाला माहिती आहे का, गरिबीनं गरिबी वाढत असते, श्रीमंतीने श्रीमंती वाढत असते, दुःखानं दुःख वाढत असते, सुखानं सुख वाढत असते, विद्येनं विद्या वाढत असते. अविचार्यात बसले की अविचार्यानं अविचार वाढत असतात, ते त्याला वाढत असतं. आपली मेजॉरिटी वाढीत असतो, प्रत्येक गुण संख्या वाढत असते. तसं पापानं पापच वाढतच असतो. पापी माणसाला सत्प्रवृत्ती होत नाही, तो पापच करीत असतो. दारू प्यानारा दारूकडेच जात असतो, दारूचीच मागणी असते त्याची, दारूचेच हावभाव असते, तो स्वतः दारूरूप झालेला असतो आणि दारूकडेच जात असतो आणि दारूच बोलत असतो. तसं पापी पापाचरणच करीत असतो आणि पापाच्या अंतःकरणात पापच पिकत असते, पापच बोलत असतो आणि त्याच्या चालण्यानं, बोलण्यानं, करण्यानं, विचारानं पापच होत असते पाप्याच्या. म्हणून पापाला वाढीत असते आणि तेच चाललेले सध्या. म्हणून ज्ञानोबा तळमळीनं म्हणतात, दुरितांचे तिमिर जाऊ. हा दुरितांचा अंधकार आणि पापानं, ध्यानात घ्या, अंतःकरणावर कार्बन होते. पुण्य उजळीत असतं अंतःकरणाला आणि पाप कार्बन करीत असतं, आवरण करीत असते. आणि पापाचा काळोखच विचारावर पडदा आणीत असतो, अविचार वाढत असतो. पापी विचारी केव्हाच नसतो. आणि पापानं पाप वाढल्यावर अज्ञानाचा काळोख वाढत असतो, त्याचे निर्णय घेण्यात चुकतात. त्याचं अंतःकरण विचलित झाल्यामुळं त्याला सुख शांती लाभत नाही. आणि विचलित अंतःकरणानं तो जे काय करीत ते पापच असते, पापच असते. म्हणून ज्ञानोबा ही पाप प्रवृत्ती, पापाची वही वावटळ, हे पापाचं एवढं मोठं काव्हर, चक्रीवादळ, एक एक चक्रीवादळ, एक एक माणूस चक्रीवादळ असतो पापी. गावात जर एक पापी असला तर ते चक्रीवादळ आहे, सर्वाला अडचणीत आणणार आहे. कुटुंबात असला तर ते चक्रीवादळ आहे, तालुक्यात, जिल्ह्यात, राज्यात ते चक्रीवादळ आहे. आणि असं एक वादळ आलं तर किती नुकसान करीत असते. आणि पाप्याची संख्या वाढली तर किती चक्रीवादळ येते. चक्रीवादळाच्या टकरा आलेल्या आहेत, ऍक्सिडेंट व्हायला लागलेले आहेत. एक एक माणूस भयानक चक्रीवादळ जर पापाची प्रवृत्ती असली तर. म्हणून ज्ञानोबरायला हे नकोय. ज्ञानोबरायला पाहिलं, ज्ञानोबरायला अशा लोकांचा प्रसंग आला जीवनात. म्हणून ज्ञानोबराय विनवितात स्वात्मक देवाला, दुरितांचे तिमिर जाऊ. एक जावं म्हणून सांगतात आणि एकाची अपेक्षा करतात. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. विश्वाला स्वधर्माचा सूर्य प्राप्त व्हावा, स्वधर्माचा सूर्य उगवा विश्वात. आणि अज्ञानाचा अंधकार, पापाचा अंधकार, दुष्ट आचरणाचा अंधकार निवृत्त व्हावा. ही ज्ञानोबरायाची किती प्रामाणिक, किती जगत कल्याणाची, सर्वांच्या कल्याणाची, सर्वाला मार्गदर्शक, किती प्रकारची प्रार्थना मागणी कल्याणाची. अहो ध्यानात घ्या, ही ज्ञानोबरायाला प्रार्थना करावं लागणं, ही वेळ तुम्ही आम्ही आणलेली, साफसफाईची वेळ आणलेली. ज्ञानोबरायाला खराटा घेऊन साफसफ करायला लागलो आपण. जर
लोक दिसली नसती तर ज्ञानोबा राहायचा मुखावटा असे कशाला शब्द आले असते. दुरितांचे थिमीर जाऊ. तुम्ही आम्ही घाण करतो. साधू संत साफ करायला येत असतात. साधू संतांचे मार्ग. म्हणून सांगायचं तात्पर्य विश्व स्वधर्म सूर्य पाहू. स्वधर्माचरण, कुटुंब व्यवस्था, स्वधर्म कळायला पाहिजे. स्वधर्म काय तर स्वधर्म म्हणजे सत्कर्म. सत्कर्म कोणते आहेत तर आपण पापापासून मुक्त होऊन बहिरंग साधन करणं, तीर्थ, व्रत, दान, तप, यजन याजन, व्रत, उपवास हे बहिरंग साधन करणं, देवाचं दर्शन, प्रदक्षिणा, स्नान, संध्या, जप, नामस्मरण, आहार योग्य घेणं, पुढच्या सोबत सरळ व्यवहार करणं, असं जर आपण एक धर्माचरण, धर्माप्रमाणे आचरण, धर्म वाढण्यासाठी म्हणजे पुण्य वाढण्यासाठी आचरण, पुण्याचं आचरण ते धर्माचरण. ग्रंथांचं अध्ययन, आपण कोण्या संप्रदायात, कोण्या धर्मात आहेत, कोणते संस्कार आहेत आपल्याला, आपली संस्कृती काय आहे, आपल्या कुटुंबाचं दैवत काय आहे, आपल्या वाडवडिलांचे विचार काय आहेत, त्याप्रमाणे आपलं जीवन जगणं हे बी धर्माचरणच आहे. आपल्यापासून दुसऱ्याला, शेजाऱ्याला त्रास झाला नाही पाहिजे, व्यवस्थित आपण सरळ जीवन जगणं हे बी धर्माचरणच आहे. सुरुवातीचं पहिलं प्राथमिक. असं धर्माचरण करण्याची बुद्धी सर्वाला व्हावा. बुद्धी विचाराचा सूर्य सर्वाच्या उगावा. विश्व स्वधर्म सूर्य पाहू. याच्या पुढचं स्वधर्म आहे, धर्माचरण आहे. संतांच्या संगतीत ज्ञान, वैराग्य, भक्ती यांचं चिंतन करणं. तनु मनु जीवे चरणाशी लागावे, आगरत्व करावे, दास्य सकल हे बी त्याचा स्वधर्मच आहे. हे बी सत्कर्मच आहे. येण्याची सत्कर्मे अशीसही अज्ञान विरमे, जयाचे अहम विश्रमे आत्मतत्वी असं बी ज्ञानोबा म्हणतात. बहिरंगातल्या जे अंतरंगात आले नाही त्याच्यासाठी ते सत्कर्म आहे. जे अंतरंगात आले त्यानं साधू संतांचं लक्ष देऊन ऐकावं आणि ते अर्थ करून त्या अर्थाप्रमाणे जीवन बनाव, अशी त्यानं मेहनत घेणं, अशा प्रकारचं जीवनाला दिशा देणं, वळण देणं, संतांच्या साच्यात आपल्याला बसणं, संत जे बोलते त्या रीतीने आपल्याला घडविणं, त्याचे प्रयत्न करणं हे बी सत्कर्माच आहे. आणि असं झाल्यावर आपल्याला बोध होत असतो आणि बोध झाल्यावर आपणच शास्त्र बनत असतो, आपणच देव ऐकत असते. आणि अशी त्याची स्थिती झाली, असंच कळून जो बोलायला तो सत्पुरुष होत असतो, महात्मा होत असतो, तो मुक्त पुरुष असतो, जीवनमुक्त होत असतो. आणि जीवनमुक्त होऊन बी लोकोपकारार्थ तो आचार विचार पाळीत असतो. गरज नसताना साधनावर आरूढ राहत असतो, गरज नसताना तीर्थ करीत असतो, गरज नसताना जप तप करीत असतो, गरज नसताना ग्रंथांचं अध्ययन करीत असतो, गरज नसताना अंतरंग बहिरंग साधन करीत असतो, भजन करीत असतो, नामनिष्ठ असतो. हे त्याचं कर्म आहे. लोकोपकारार्थ आहे, लोकसंग्रहार्थ आहे. आपण तरेल नव्हे ते नवल कुळे उद्धारील सर्वांची तोच ज्ञानी खरा तारी दुसऱ्याशी, वेळोवेळा त्याशी शरण जावे. असा जो आहे तो अज्ञानी लावावे सन्मार्गाशी. या कामामुळं तो बी धर्मनिष्ठ असतो, सत्कर्म करीत असतो, पण त्याचं करणं लोकांसाठी असते, त्याच्यासाठी काही करायचं उरलं नसते. काम नाही झालो पाहिजे रिकामा, रिकामा असतो मुक्त पुरुष, पण जगत उद्धारासाठी काही करीत असतो. हे एक सत्कर्म आहे. 3 सत्कर्म आहेत.
विक्षेप घालण्यासाठी जे कर्म आहे ते बी एक सत्कर्म आहे. आपलं आवरण घालण्यासाठी सद्गुरूच्या संगतीत महावाक्याचा उपदेश ऐकणं हे एक सत्कर्म आहे. दुसऱ्या नंबरचं मध्यम. आणि बोध झाल्यावर लोकांसाठी शास्त्रशुद्ध पद्धतीनं वागणं हे एक सत्कर्म आहे, लोकोपकारार्थ. तर जगात ह्या तिन्ही प्रकारच्या आपापल्या अधिकाराप्रमाणे स्वधर्माचा सूर्य उदित राहावा. स्वधर्माचा सूर्य उदित राहावा. जे विषय पामर आहेत, बहिर्मुख आहेत, त्यांना आपल्या अंतकरणातली मलिनता आणि चंचलता घालविण्यासाठी स्वधर्मावर राहो. ज्याच्या अंतकरणातली मलिनता आणि चंचलता म्हणजे मलविक्षेप निवृत्त झालीत, त्यांनी महावाक्याचं चिंतन करून अंतरंगातला परमार्थ करून साधू संतांच्या संगतीत बोधावर येण्यासाठी संतांच्या पुढे बसून तत्वचिंतन करणं, आपले मल विक्षेप्त गेलेले पण आपले संशय निवृत्त करणं, संशय विपर्यास विपरीत भावना असंभावना ह्या घालविणं आणि आपल्या बोध स्वरूप आपल्या आत्मतत्वावर आरूढ होण्याचा जो प्रयत्न करते ते विवेकयुक्त प्रयत्न, कृतीयुक्त प्रयत्न असते विषय पामराची. विवेकयुक्त प्रयत्न असतो जिज्ञासू मुमुक्षूचा. तो बी प्रयत्नच आहे. तो प्रयत्न म्हणजे सत्कर्म आहे. आणि जगत कल्याणार्थ प्रयत्न असतो साधू सत्पुरुष महात्म्यांचा. तो बी प्रयत्नच आहे. म्हणून आपापल्या अधिकाराप्रमाणे सत्कर्म करा. सर्वांना सत्कर्म सांगितलेले शास्त्रानं महात्म्यानं अवतारी पुरुषांनी. विषय पामरानं बहिरंग साधन करा, मुमुक्षूनं अंतरंग साधन करा आणि तत्ववेत्यानं जगत कल्याणासाठी शास्त्राच्या मर्यादाचं आचरण करा. हे बी सत्कर्मच आहे त्या महात्म्यांचं. असा सत्कर्माचा धर्माचरणाचा सूर्य उगावा जगात. आपापल्या जिम्मेदारी आपापून सांभाळा. महात्म्याची जिम्मेदारी सांभाळलेली असती. साधकानं मुमुक्षूनं जिज्ञासूनं त्याची जिम्मेदारी सांभाळावं मोक्षाची. आणि विषय पामरानं त्याच्या जिम्मेदाऱ्या सांभाळावं. बहिरंग साधना करण्याच्या, नामस्मरण करण्याच्या, भक्ती वैराग्याच्या, समाधी षटक किंवा यमनियमाच्या, आचार विचाराच्या त्यांनी मर्यादा सांभाळावं. अशा सर्वांना मर्यादित जीवन जगणं चाकोरीत. हे मानवाचं हे खूप मोठी जिम्मेदारी. बेजबाबदार मानवानं जीवन जगूच नाही. बेजबाबदार जगत असतो तो पशु असतो. मानव आहेत आपण. मानव म्हणल्यावर आपल्याला कायद्याच्या चाकोऱ्या आहेत. मानव असल्यामुळे आपल्याला संस्कृतीच्या चाकोऱ्या आहेत. मानव असल्यामुळे आपल्याला शास्त्राच्या चाकोऱ्या आहेत. मानव असल्यामुळे आपल्याला महात्मे लोक होऊन गेलेले संत महात्मे त्याने सांगून दिलेले काही आचार विचार आहेत. सांप्रदायिक चाकोरी. ह्या सर्व चाकोऱ्यात जीवन जगणं हे मानवाचं वैशिष्ट्य आहे. मानव त्यालाच म्हणते ज्याला मन असते. आणि ते मन अनेक जणांना प्रशिक्षित केलेलं असते. मनूपासून मन शब्द झालेला आहे. आणि ती संस्कृती आणि त्याप्रमाणे आपण वागावं. आपल्याला मन आहे. आपण मानसिक आहेत, भावनिक आहेत. आणि आपल्याला शिकविल्या गेलेले पशु पक्ष्याला शिकविल्याच गेलेलं नाही. स्वैर आहेत ते. शेळीनं त्याच्या पिलेला काही शिकविलेलं नाही. कोंबडीनं त्याच्या पिलेला काही शिकविलेलं नाही. गायीनं तिच्या वासराला काही शिकविलेलं नाही. फक्त सांभाळ केलेला आहे काही काळापुरता. काही काळापुरतं प्रेम केलेलं आहे. म्हणून त्याच्यात नाते नाहीत. कामापुरते नाते त्याच्यात. शेळी नंतर माय नाही त्या पिल्याची. ते पाला खा लागल्यावर प्याचं तोपर्यंतच ईश्वराच्या रीतीप्रमाणे ती मुलगा आहे ही माय. हे पेत तुटलं की ते
बी माय मानित नाही, हे बी मुलगा मानित नाही. तिच्यापासून सुख दुःखही कोणाकडे होत नाहीत. नंतर नातं नाही, प्रेम नाही तिथं, मन नाही तिथं, तसं भावना नाहीत तिथं, संकल्पना नाहीत तिथं. आपल्यात वृद्ध जरी झाला तर तो माझा मुलगा आहे, ही माझी मुलगी, ती माझी आई आहे, ही माझी मावशी आहे, ह्या संकल्पना आहेत, भावना आहेत त्याच्या पाठीमागं आपल्याला. आणि त्याप्रमाणे आपण जीवन जगतो. आपण मानव आहे, पशुपक्ष्यात हे नाही. हे जसे आपण पाळतो तसेच आपण सर्व बाजूनं संस्कृतीचं, धर्माचं, संप्रदायाचं, शास्त्राचं, साधू संतांचं जे काही अनेक प्रकारचे बोधवस्त्र आहेत, आपल्याला अनेक रीती सांगितलेल्या आहेत त्यानं, त्याप्रमाणे आपण जर आचरण करीत असतो तरच आपण सन्मानित मानव आहोत. आपण आपल्या बी कामाचे आहेत, मग सर्वांच्या कामाचे आहेत. म्हणून आपल्याला मर्यादा आहेत. म्हणून धर्माचरणाबद्दल पाहिलं आपण, विश्व स्वधर्म सूर्य पाहू. आणि असं जर आपलं जीवन असलं प्रांजळ, निर्मळ, नितळ, संत मानणे, धर्म मानणे, लोक मानणे, शास्त्र मानणे, असं जर जीवन असलं आपलं, तर मग अशा मानवाला ज्ञानोबा आशीर्वाद देतात, तो जे मागन त्याला ते भेटाव. जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. अशा प्राणी जाताला ते मागन ते भेटाव, मिळाव, त्याला सिद्धी प्राप्त व्हाव, अशी ज्ञानोबरायाची करुणा आहे. पण पापाचा अंधकार जावा, स्वधर्माचा सूर्य उदित व्हावा, आणि मग त्याला सर्व काही भेटाव. कारण की काय काही भेटलं तर शहाणा होऊन भेटलं तर उपयोग होत असतो. येड्याला त्याचं येडे पण कायम असताना काही जरी मिळालं तर उपयोग नसतो. म्हणून दारू प्यानार माणसाला तो नशात असताना पैसे देत जाऊ नये. प्रेम जरी आलं त्यात, त्याची दया जरी आली तर पैसे देऊन काय नाही, उपयोग नाही. तो नशात असताना, पागलाला तो पागल असताना त्याला काही जरी दिला आपण तो उपयोग नाही. त्याचा पागलपणा गेल्यावर त्याला दया करा, त्याच्यावर उपयोग आहे. त्याची नशा उतारल्यावर त्याची दया करा, त्याला पैसा द्या, काही सोन्याची अंगठी द्या, त्याला कपडे घाला, आहेर करा. पण नशा उतारल्यावर, तो नशात असताना तुम्ही जे देता ते त्याला हानिकारक आहे, उपयोग नाही. तसं अधर्म आणि पापाचरण जर असलं तर भेटून उपयोग नाही. आपल्याला भेटलेलं नाही का, विषय पामराला भेटलेलं नाही का संपत्ती, पण त्या संपत्तीचा उपयोग नाही ते विषय आणि पामर असल्यामुळं, पाप्या असल्यामुळं, अधर्मी असल्यामुळं. किती खजिना भेटलेला आहे, नरदेह निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, पण त्याला तो खजिना दिसत नसतो, तो पापी असल्यामुळं. असो, म्हणून जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. आता ज्ञानोबरायाची मागणी की त्याला जे मागन ते भेटाव. काय भेटाव महाराज? ज्ञानोबरायानं पुढच्याच पूर्वी सांगितलं त्याला काय भेटावं. असा जो स्वधर्माचरणी आहे, विश्व म्हणजे सर्व, त्याला स्वधर्माचा सूर्य ज्याच्या जीवनात उगालेला आहे, जो धर्मनिष्ठ आहे, धर्माचरण करतो, रीतीने राहतो, पुण्यशील ज्याचं जीवन आहे, असा काय मागत असतो, तो मागन ते भेटावं असं पहिल्या ओवी सांगितलं. आणि पुढच्या ओवी त्याच्या मनातली मागणी ज्ञानोबराय सांगतात. वर्षत सकल मंगळी, विश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटतो तू भूता. त्या भूताला काय भेटाव? आनंदाच्या बोधाचा वर्षाव करणाऱ्यांची मांदियाळी समूह. म्हणजे अधिकारी पुरुषाला महात्मे भेटावात, जो स्वधर्माचरणाने युक्त राहिलेला आहे, जो पुण्यवान ज्याचं जीवन आहे, पुनीत आहे जो. हे सात्व गुणावर आला पण निसता पुनीत होऊन बी उपयोगी नाही. त्याला जर साधू सत्पुरुष महात्मा भेटला नाही तर चांगला आहे, तर बेसिक चांगलं झालं, तो पुनीत आहे, पुण्य संपदा आहे, सत्वशील आहे. पण महात्मा जर नाही भेटला तर तो आज ना उद्या वाया जाऊ शकतो, पुन्हा
जीवन आहे, शुद्ध ज्याचं जीवन आहे, शुद्ध आचार आहे, शुद्ध विचार आहेत, सात्विकता फुललेली, अशांना संतांचे समूह येऊन भेटावात. कोणते संत भेटावात? त्या संतांचे वैशिष्ट्य सांगतात. नाही तर संत बी खूप झालेले आहेत, म्हणून वैशिष्ट्यासह त्यांचे लक्षण सांगून संत कोणते भेटावं ते ज्ञानोबा आहे. ज्ञानोबा राहायचं लयच रितसर बोलणे, कायदेशीर बोलणे. ज्ञानोबा राय नुसते संत भेटावं म्हणत नाही, त्या संतांचे लक्षण सांगतात. आणि लक्षण सांगतात तर धोत्रावाले भेटावे, फेट्यावाले भेटावे, कोण्या का आडव्या उभ्या गांधावाले भेटावे, असे लक्षण करीत नाहीत ते बहिरंगातले. संत भेटावे तर संतातले प्रकार आहेत तर ते बहिरंग प्रकार सांगत नाहीत, अंतरंगातले प्रकार सांगतात. वर्षात सकल मंगळी, नेहमी करता मंगळाचा वर्षाव करणारे संत भेटावत. मंगल म्हणजे शुभ, शुभ म्हणजे अमृत, अमृताचा वर्षाव करणारे. वर्षाव म्हणजे सतत वर्षण. जसं आपण झड लागली म्हणतो, पाऊस सारखा 8 दिवस जर पाऊस पडायला तर त्याला वर्षाव म्हणतो आपण. झड लागली, झड ग झड, सारखी टिप 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 रिमझिम रिमझिम चालूच आहे सतत, त्याला आपण वर्षाव म्हणतो. तर सारखा असा सतत मंगलाचा वर्षाव करणारी म्हणजे नेहमी विधायक, कल्याणकारक असं बोलणारी. ते कोण्या क्षेत्रातलं कोण्या विषयाबद्दल बोललं तर मंगल बोलणारी, कर्माबद्दल बोलले तर सत्कर्माचा वर्षाव करणारी, उपासनेबद्दल बोलले तर भावनिक होऊन भक्ती मार्गाचं वर्षाव चिंतन करणारी बोलणारी, वर्षाव करणारी. ते जर बोधाबद्दल बोलले तर विवेकयुक्त होऊन विवेकाच्या गोष्टी सांगणारे, वैराग्याच्या विवेकाच्या. भक्ती ज्ञान विरहित इतर गोष्टी न कराव्या असं ज्यांनी व्रत घेतलेले तेच मंगलाचा वर्षाव करतात. मंगल आहे मंगल. तुका म्हणे मंगल आता कोण दाता या होनी. असे दाते ते की नेहमी मंगलाचाच वर्षाव करतात, असे फक्त संत आहेत. म्हणून त्या संतांचं लक्षण सांगितले मंगलाचा. हे पहा, मौनी संत उपयोगी नाही इथं जगाच्या कल्याणासाठी, कारण ते बोलतच नाही. ज्ञानोबरायानं वर्षाव करणारे सांगितलेत, मंगलाचा वर्षाव करणारे म्हणजे उपदेश करणारे पाहिजेत. तुकोबाराय बोलले नसते तर काय झालं असतं. पहा काय स्थिती असती भारताची, आपल्या देशाची किंवा सर्व समाजाची, सर्व जगाची. ज्ञानोबराय बोलले नसते. ज्ञानदेवी आणि तुकोबारायाचा गाथा, नाथरायाचं भागवत संप्रदाय, संतवाणी बाजूला ठेवा आणि पहा जगाकडे. जग नाही, एक राक्षसी गोंधळ आहे आणि ती अत्याचार आहे, खून आहेत, बलात्कार आहेत, चोऱ्या आहेत, वादविवाद आहेत, तंटे आहेत, द्वेष आहे, मत्सर आहे. संतवाणी बाजूला ठेवून पहा समाज व्यवस्थेकडे. समाज राहतो पशुचा कलप आहे, राक्षसांचा मेळावा आहे. संतवाणी असल्यामुळे थोडंफार काहीतरी चांगलं दिसतंय जगात. हा मंडप दिसतोय, हा आश्रम दिसतोय, कोणी गंध लावलेला दिसतंय, कोणी माळ घातलेला दिसतंय, कोणी हरिपाठ म्हणायला लागलेला दिसतंय, कुठे एकादशी केलेली दिसते, कुठं मंदिर दिसतंय, कुठं पूजा दिसते, कुठे तीर्थ दिसते, कुठे दिंडी दिसते, कुठं शोभायात्रा दिसते. ही संतांची देण नाही, हे संतांचं अस्तित्व आहे. आणि हे सर्व जर बाजूला केलं तर समाज नाही, तो समाज राहिलाच नसता. अराजकता माजून जसे यादव संपले तसं मानवजात संपली असती. मानवजात अजून बी पृथ्वीवर टिकू नये. ती बोधामुळं, भक्तीमुळं, धर्मामुळं, संप्रदायामुळं, संतवाणीमुळं, संस्कृतीमुळं. नुसत्या पैशामुळे जग टिकत नाही, नुसत्या सुधारणेमुळे जग टिकत नाही. ध्यानात घ्या. म्हणून संतवाणीचा एवढा मोठा फायदा आहे तुम्हा आम्हाला.
असे जे संत आहेत ते संत सतत बोधाचा वर्षाव करतात, सर्व स्तरातून सर्व बाजूतून त्याच्या अधिकाराप्रमाणे त्याला अधिकार तैसा दावियेला मार्ग चालत आहे मग कळो येते. म्हणून सतत वर्षाव करणारे संत आहेत. वर्षात सकल मंगळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी. पहा ज्ञानोबरायानं 2 लक्षणं सांगितले तिथं की सतत प्रबोधन करणारे, सर्व विषयावर सतत प्रबोधन करणारे सर्व स्तरातल्या अधिकाऱ्याला वर्षात सकल मंगळी आणि विश्वरनिष्ठांची मांदियाळी. नुसतं बोलके बी लय मोठे आहेत, खूप आहेत बोलके, बोलणारे बी नाही. मौनी आपण मौनी तर बाजूला टाकून दिली, बोलके तर बोलणारे बी खूप आहेत. पाठ करून बोलणारे, वाचून बोलणारे, चिंतन करून बोलणारे, साठविल्याला बोलणारे, ध्यानात आणू बोलणारे, कॉफ्या करून बोलणारे, खाली अशा चिठ्ठ्या लिहून ठेवून, मान सन्मानासाठी बोलणारे, पैशासाठी बोलणारे, प्रतिष्ठेसाठी बोलणारे बी खूप आहेत. पण हे बोलणारे ज्ञानोबरायाला अपेक्षित नाही. त्यांनी लक्षण केले विश्वरनिष्ठांची मांदियाळी. बोलतोय पण ईश्वरनिष्ठ आहे का? त्याचं पैशावर प्रेम आहे का, बायका पोरावर प्रेम आहे का, देहावर प्रेम आहे, कशावर प्रेम आहे, त्याची निष्ठा कशावर आहे? बोलका तर पाहिजे अमृताचा वर्षाव करणारा, मंगलाचा वर्षाव करणारा पाहिजे साधू, आणि विश्वरनिष्ठ पाहिजे. विश्वरनिष्ठ म्हणजे त्याची निष्ठा देवावर पाहिजे, विश्वारावर. आता विश्वारावर निष्ठा असण्याचे 2 प्रकार. एक तर भाव भक्ती आहे, विश्वारावर श्रद्धा आहे, भाव आहे, ती एक निष्ठा झाली. आणि मेन तो 2 नाही, ही एक निष्ठा आहे. एक भक्तीपर निष्ठा आणि एक ज्ञान निष्ठा. तो आणि मी स्वरूपाने एक आहेत. अशा बोधाची निष्ठा ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी, ही ज्ञाननिष्ठा आहे. आणि देव माझा मी देवाचा, ही भक्तिनिष्ठा आहे. माझे जीवीची आवडी पंढरपुराने इनगुडी, ही बी निष्ठा आहे, भक्तिनिष्ठा आहे. भावनेवर आधारलेली निष्ठा आहे. आणि तो देव मी, तो परमात्मा मीच, अशी ही ज्ञानावर विचारावर आधारलेली निष्ठाच आहे. भावनेनं केलेला निश्चय त्याला भक्ती म्हणाव, आणि बोधानं झालेला निश्चय त्याला ज्ञान म्हणाव, निश्चय म्हणाव. म्हणून अशा प्रकारच्या आणि ह्या दोन्ही बी निष्ठावर जो आरूढ आहे तो विश्वरनिष्ठ आहे. असा विश्वरनिष्ठ असून आनंद वर्षाव करणारा मंगलाचा, याला साधू याला मार्क देतात. ज्ञानोबरायाला असे संत अशा साधकाला भेटाव. आधी सांगितलं साधकाचं स्वरूप, दुरितांचे तिमिर जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहावं, हे साधकाचं स्वरूप सांगितले. आणि मग त्याला तो जे मागणी करीन ते त्याला भेटाव. तर काय भेटाव? तर सतत मंगलाचा वर्षाव करणारे विश्वरनिष्ठ यांच्या मांदियाळ्याच्या मांदियाळ्या म्हणजे समूहाची समूह, यांचे मेळाव्याचे मेळावे त्याला भेटाव. अशा समाजाला, अशा माझ्या भारताला, अशा माझ्या हिंदुस्थानाला, अशा माझ्या मराठी भाषिकाला, अशा माझ्या वैष्णवाला, अशा माझ्या धार्मिकाला, अशा माझ्या भगवत भक्ताला असे समूह भेटावात, अशांचे मेळावे भेटावात. पहा ज्ञानोबरायाची आपल्यासाठी किती तरतूद आहे हो. आपल्या परमार्थासाठी आपण काय करायलो, आणि ज्ञानोबराय आपल्या परमार्थाची किती तडजोड करायली, किती खस्ता खायलीत, किती मेहनत घ्यायलीत आपल्यासाठी. ध्यानात या ज्ञानेश्वरी वाचा, पसायदान वाचा, सहजच आपल्याला ज्ञानोबरायाची आपल्याबद्दल असलेली तळमळ लक्षात येईल. वर्षात सकल मंगळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी, अनवरत म्हणजे सतत भूमंडळी भेटतो भूता. सतत अशा साधकाला, अशा सात्विकाला
संत महात्म्यांचं जे अपरोक्ष अनुभूतीला प्राप्त झालेले संत आहेत आणि जगाच्या करुणेमुळे ज्याचं अंतकरण द्रवीभूत झालेले, जे देहाला निघालेले जगात असे भेटावात. चोर भेटून उपयोग नाही, लुटायला निघालेले भेटून उपयोग नाही. जगाला लुटायला निघालेले वेगळे आणि जगाला द्यायला निघालेले वेगळे. ज्याच्या वासना थांबल्या नाहीत ते जगाला लुटायला निघत असते, सोंग घेऊन साधूते, शब्दाचं पाठांतर करून, यमक जुळून, कला शिकून, विद्या शिकून, डिग्र्या घेऊन, दाड्या शेंड्या राखून त्याच्या वासनाची पूर्ती करायला निघलेले ज्ञानोबरायला अपेक्षित नाहीत. ज्याचं मन पूर्ण झालेले, ज्याचं मन शांतीला समाधानाला प्राप्त झालेले, ज्याला काहीच नाही पाहिजे आता, पुरे आता असं ज्याच्या अंतकरणात झालेले, काम नाही झालो पायरी कामा, असं ज्यांचं अंतकरण परिपूर्ण त्याला झालेले, ज्याला अंतकरणच राहिलं नाही, देवच झालेले, मन हे राम झाले, म्हणून त्याची काहीच अपेक्षा नाही कोणाकडूनच. त्याला देवाकडून बी काय नाही पाहिजे, समाजाकडून बी काय नाही पाहिजे, ज्याला काहीच नको. अशा परिपूर्ण शांतीला प्राप्त झालेले जे विश्वनिष्ठ आहेत ते यायला भेटतात, तेव्हा कल्याण आहे. पहा ज्ञानोबरायाची काय तडजोड आहे तुमच्या आमच्या परमार्थासाठी. आपल्याला पूर्णत्वाला प्राप्त झालेले महात्म्य भेटावा अशी ज्ञानोबरायाची अपेक्षा आहे. पण आपण शुद्ध आहेत का? आपल्याला भेटून बी जात असतील, असे गेले बी असतील, जात असतील, आपल्यात असतील तसे महात्म्य आता, पण आपण साधक आहेत का? आपण शुद्ध झालोत का? आपल्याला मोक्ष पाहिजे का? ज्ञानोबरायाला जशी अपेक्षा आहे तसं आपल्याला आहे का? ज्ञानोबरायाला जे आपल्याकडून करून घ्यायचंय त्या बेताचे तसे जीवन झालं का आपलं? जर झालं असलं तर आपण तसे महात्म्याला चुकणार नाहीत, तशा महात्म्याला शरण जातो, ते बी आपल्याला येऊन भेटतेन, बोलतेन. योग जुळण, संयोग जुळण अशी ज्ञानोबरायाची अपेक्षा आहे. म्हणून हे पहा, महात्मा कसा असावा केव्हा आपल्याला भेटावं ही जिम्मेदारी आपली नाही. आपण शुद्ध व्हा, आपण सात्विक व्हा, आपण सरळ व्हा, आपण भक्त व्हा देवाचे, आपण देवाचं निष्ठेनं प्रेमानं देवाचं नाव घ्या, आपण अंतकरण शुद्ध करा, आपण पापी राहू नका. आपले आचार विचार उच्चार जीवन जर आपण शुद्ध ठेवलं तर साधू सत्पुरुष घरी येऊन बोध करते ना आपल्याला. असा दाखला आहे, तुका म्हणे नाही विश्वास ज्या म्हणी पाहावे पुराणी विचारून या. खुद तुकोबरायाला स्वप्नात येऊन बाबाजीनं उपदेश केला, पात्र तसं. निळोबरायाला तुकोबराय नंतर निर्याणानंतर जाऊन उपदेश केला. पहा, अनेक उदाहरण आहेत, अनेक उदाहरण आहेत. जर आंबा पाडायला लागला तर राघूला आमंत्रण निमंत्रण द्यायची गरज नसते. त्याचा सुगंध दरवळतो त्या पाडाचा, आंब्याचा, आणि ते सुगंध आमंत्रण देत असतो, राघूला आमंत्रण देत असतो. त्या पाडाचा सुगंध दरवळतो. तसं आपण आपली साधक अवस्था जर परिपूर्ण झाली, आपली सत्वशुद्धी जर झाली तर महात्म्याला त्याचा सुगंध येत असतो, महात्मा भेट देत असतो. ही अशी वस्तुस्थिती. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, सतत आनंदाचा मंगलाचा वर्षाव करणारे संत महात्मे, अविरत वर्षाव करणारे संत महात्मे आणि विश्वनिष्ठ मी परमात्मा या बोधावर आरूढ असलेले संत महात्मे, परिपूर्ण स्थितीला प्राप्त झालेले संत महात्मे भेटतूप होता. सर्व अशा सज्जनांना, अशा अधिकाऱ्याला भेटावात अशी ज्ञानोबरायाची अपेक्षा आहे, मागणी आणि वास्तविकतेची मागणी. असं आहे बी, ईश्वराच्या राज्यात हा नेम आहे बी, ईश्वराची नियती अशी आहे बी, आणि तीच मागणी करतात संत सत्पुरुष जे शहाणे असतात ते. अशा
अशक्य कोटीतली मागणी करीत नसतात. शक्य कोटीतलंच मागावं काही बी. आणि अशी वास्तविकता, अशी ईश्वराची नियती आहे, अशी तरतूद आहे. आणि ती तरतुदीचं फक्त भान देतात ते ज्ञानोबराय ईश्वराला, विश्वात्मक देवाला, की असं व्हावा देवा. आणि असं आहेच. जसं सूर्य निघल्यावर सर्वाला रस्ते दिसावं डोळ्यावाल्याला, असं मी समजा देवाला म्हणायला लागलो की सकाळी दिवस निघल्यावर सर्व लोकांना डोळ्यावाल्याला रस्ते दिसावात. देवा असं करत करतो. अरे देवानं तशी तरतूद करूनच ठेवलेली. सूर्य निघला आणि डोळ्यावाल्याला रस्ता नाही दिसला, असा अन्याय डोळ्यावाल्यावर होऊ शकत नाही. तसा जो धर्माचरणशील आहे त्याला महात्मा भेटण्याची तरतूद ईश्वराच्या राज्यात आहे. म्हणून वर्षत सकल मंगळी विश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता. त्या भूताला सर्व सतत असं भेटावं, अविरत भेटावं. सतत अनवरत म्हणजे नेहमी भेटतो भूता. याच्या पुढे ज्ञानोबराय म्हणतात की जर असं झालं तर संत भेटले तर कसे संत भेटायला पाहिजेत. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गावो, बोलते जे अर्णव पियुषांचे. ज्ञानोबरायाचा संत महात्मा खूप आवडीचा विषय. म्हणून ज्ञानोबरायाला संत या विषयावर बोलायचं झाले की भान राहत नाही. दृष्टांत मागून दृष्टांत, युक्त्या मागून युक्त्या, कल्पकते मागून कल्पकता. त्यांचं अंतकरण थांबत नाही, लेखणी थांबत नाही, बोलणं थांबत नाही. संताचा विषय आला की भरकटून जातं, सर्व विस्तार होतो. ज्ञानोबरायाचा संत हा खूपच विषय आवडताय. म्हणून जागोजागी ज्ञानेश्वरीत संत महात्म्याचे लक्षण काही काही ठिकाणी प्रसंग नसताना आलेले आहेत खूप. जिथं कृष्ण परमात्म्यानं थोडक्यात सांगितलं त्याचा खूपच विस्तार केलेला आहे. ज्ञानोबरायानं तशा विषयाचं, महात्म्याचे लक्षण, महात्म्याचे स्वरूप, महात्म्यांचं वागणं, महात्म्यांचा नावलौकिक, यावर ज्ञानोबराय कुठंच थांबत नाहीत. म्हणून ज्ञानोबराय या ठिकाणी म्हणतात चला कल्पतरूचे आरव, ते संत जे भेटायला येते ना अशा साधकाला ते कशी असावात. चला कल्पतरूचे आरव, ते कसे येत, ते संत कसे असतात. तर चलत बोलत कल्पतरूचा बगीचा, चलता बोलता कल्पतरूचा बगीचा असावा. ते पहा, ज्ञानोबरायाकड दृष्टांताला कमी नाही. ज्ञानोबरायाचा ऐश्वर्ययोग मोठा असल्यामुळे त्या दृष्टांतात ऐश्वर्य बी तसं भरलेलंय. ज्ञानोबराय खूप उदार असल्यामुळं कंजूसपणा करीत नाहीत. ज्ञानोबराय म्हणतात ते संत कसे असावात, तर चलता कल्पतरूचा बगीचा. ध्यानात घ्या, म्हणजे जगत कल्याणाची किती तळमळ आहे त्याला, किती त्याच्या अंतःकरणात जगत कल्याणाची अशी अति तळमळ आहे. अरे कल्पतरूचं एक जरी पान भेटलं, त्याचा एवढा जरी भाग भेटला तर तो कल्पतरू आहे. जे कल्पिलं ते देणार आहे त्या क्षणात. आणि ज्ञानोबराय कल्पतरूचं पान म्हणत नाहीत, कल्पतरूची फांदी म्हणत नाहीत, कल्पतरूचं झाड बी म्हणत नाहीत, तर कल्पतरूचा बगीचा म्हणतात. आणि पुन्हा नुसता कल्पतरूचा बगीचा असा ठाई बशी कल्पतरूचा बगीचा नाहीत म्हणत, चालणारा कल्पतरूचा बगीचा, प्रवास करणारा, त्या साधकाकडे जाणारा. कारण माझ्या साधकाला कधी कधी पाय नसतात, पांगुळ झालो देवा. कारण साधक आहे, पण एखादबार त्याची प्रवृत्ती संताकडे जाण्याची नसते, तर संतानं त्याच्याकडे जावं असे संत उदार असावात. ज्ञानोबराय संताकडून अपेक्षा करतात. नाही तर बहुतेक शास्त्ररीती कशी, संप्रदायाची रीती कशी, ज्याला गरज आहे त्यानं जावा, ग्राहकांना दुकानदारा
दुकानदार कसं पाहिजे? दुकानाची गाडी पाहिजे अशी चाकावाली, ड्रायव्हरवाली, आणि ती फिरती पाहिजे. आजकाल निघले तसे दुकान. पहिले नव्हते. पहिले दुकानदाराकडे गिऱ्हाईकालाच जावं लागायचं. आता फिरते दुकानं बरीच झालेली आहेत. गाड्या झाल्यात काही दुकानाच्या. तशा आपल्याकडे आता ह्या निवड्या फुटाण्याच्या चक्कीच्या काय त्या फिरायच्या तिकडे मी झारबाटल्या तिकडे मराठवाड्यातली इकडे येते. हे जसे दुकान आहेत, पुस्तकाचे स्टॉल पहिले एकाच जागेवर होते, आता पुस्तकाचे बी काय झाले, ग्रंथाचे दुकानं फिरते. तसे आपल्या रामकृष्ण मशीनचे, स्वामी विवेकानंदाचे फिरते काय तर परतुला आलते ना आपल्या, असे फिरते. असं सांगायचं तात्पर्य काय की तसंच ज्ञानोबरायानं अपेक्षा केलेली की संतानं साधकाकडे जावा. म्हणून संत कल्पतरू सारखे उदार पाहिजेत. कल्पतरू कसा उदार आहे? मागितलं ते देणार आहे. ज्यानं जे मागितलं ते देणार आहे, ही पहिली गोष्ट उदारता. आणि दुसरी गोष्ट, त्या देण्यात काळ लावित नाही. मागणं देणं तत्काल, ही कल्पतरूची स्पीड आहे देण्याची. एक तर काही बी देतो आणि मागता क्षणीच देतो. शब्द पुरा होणं ते भेटणं. असे दाते असावात असं ज्ञानोबरायाचं म्हणणं आहे. संत असे असावात, काही बी सांगणारे, जे विचारलं ते सांगणारे, आणि 2 दिवसाला नाही तर 1 घंट्याला सांगणारे नाही. हजार जबाबी विचारता क्षणीच सांगणारे. नाही तर ध्यानात आणतो, नाही तर पुस्तकं पाहतो, नाही काळ वेळ तया लागी, तत्क्षणी उत्तर देणारे असे संत महात्मे. म्हणजे त्यांनी सांगितलं कल्पतरू म्हणजे तात्काळ देणार आहे आणि मागितलं ते देणार आहे. पण कल्पतरूकडे एकच अवगुण आहे, एकच थोडी कमजोरी आहे की तो रावलेला असतो, त्याला मुळ्या असतात, त्याला स्थलांतर करता येत. तर तेवढा वाईट त्याचा स्वभाव दिसला कल्पतरूचा ज्ञानोबरायाला. ज्ञानोबरायाची तीक्ष्ण दृष्टी, चिकित्सक दृष्टी की आहे, पण याच्यात काय कमतरता आहे. कल्पतरू काही बी देणार आहे, तात्काळ देणार आहे, पण प्रवास करणारा मात्र नाही. कोणाला बी पाहिजे असलं तर त्याच्याकडे जावं लागते. त्याला पायच नाहीत कोणाला. कल्पतरू ह्या वृक्षाला पाय नाहीत. वृक्ष चांगले आहेत, औषधी गुण आहेत त्याच्यात, पण वृक्ष रोवून बसलेले. त्याला स्वतः करता बी दुसऱ्या करता बी प्रवास करता येत नाही, अशी त्याची कमजोरी, वीक पॉइंट आहे त्याचा एक वृक्षवेलीचा. त्याला स्वतः करता सुद्धा प्रवास करता येत नाही. कोणाला जर वणवा लागला, तिकून पेटत यायला लागलेले, तर त्याला तिथून पळ काढता येत. तसेच करपून जळून जावं लागतं झाडाला. त्या कोणी तोडायला कुऱ्हाड घेऊन यायला लागलेला आहे, काही करता येत नाही. तोडूस तर जागेवर उभा राहावं लागतं. सजीव नाही का? आणि तोडूस तर त्याला सावली बी द्यावं लागती. पहा, तोडूस ते पूर्ण तोडूस तर बी जागेवर, जर तोडणे झाले की जागेवर लांडावं लागतं. कोणाला? वृक्षाला. आणि तोडीपर्यंत त्याला सावली, आणि तोडलं की आपलं शरीर त्याला हवली करून द्यावं लागतं. सरपण कर, नाही तर काही सामान काढ, नाही तर काही रस औषध काढ, काही भुकट्या कर, आसव कर, अरिष्ट कर, कडे कर, काय करायचं तर कर. म्हणजे त्याला काहीच करता येत नाही. कमजोरी कोणाची? वृक्षाची. ही पाहिली ज्ञानोबरायानं. आणि ते म्हणतात आपल्याला कल्पतरू सारखा पाहिजे संत, पण कल्पतरू सारखा असा ठाई बशी राहणारा नाही पाहिजे. फिरता पाहिजे, साधकाकडे जाणारा पाहिजे, यात्रा करणारा पाहिजे संत. म्हणून चला शब्द टाकला आधी, चला कल्पतरूचे आरव. जी कमजोरी ती सुरुवातीला टाकली त्याची. चला कल्पतरूचे आरव, चेतना चिंतामणीचे गावान. कशी पाहिजेत? चेतना चिंतामणीचे गाव पाहिजे. हे पण कोणत्या गोष्टी सांगायच्या ना तर कंजूसपणा करून जमत नाही. म्हणून कल्पतरू भेटावा आणि बगीचा भेटावा, कल्पतरूचा चालणारा भेटावा, असे संत पाहिजे. पहा, चालणारे म्हणजे घरपोच सांगणारे, येणारे, साधकाकडे जाणारे. कल्पतरू म्हणजे इच्छित देणारे, इच्छित विचार जे बोलतात ते सांगणारे.
आणि आरव म्हणजे असा एक संत नाही तर अशा संतांचे मेळावे भारतात, राष्ट्रात, राज्यात, मराठी भाषिकात तयार व्हावे, टिकावे आणि त्याने ते कार्य करावं. सांप्रदायाचं, विचाराचं, संत विचाराचं, अध्यात्माचं, वेदांताचं, ह्या मोक्षाचं, ह्या जगन्नाथाच्या रथाचं कार्यभार त्याने चालावा, सतत चालावा, अशी ज्ञानोबरायाची इच्छा आहे, अपेक्षा आहे. वर्षात सकल मंगळी विश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो तया भूता चला कल्पतरूचे आरव आणि चेतना चिंतामणीचे गाव. ते कसे पाहिजे? चिंतामणी पाहिजेत. हे पाह्या कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी ह्या ज्या वस्तू आहेत ना, ह्या मृत्यू लोकातल्या नाहीत, ह्या स्वर्गीय वस्तू आहेत. याचं शास्त्रात वर्णन नाही, पुराणानं वर्णन नाही, वेदानं वर्णन नाही. म्हणून या ऐकीव वस्तू आहेत, जे खीव नाहीत, पाहिलेल्या नाहीत कोणी. कल्पतरू, कामधेनू, चिंतामणी कोणी पाहिली आता मृत्यू लोकात का ऐकलेली? कथित वस्तू आहेत. शब्द प्रमाणानं आपल्याला मान्य आहेत, प्रत्यक्ष प्रमाणानं पाहिलेलं नाहीत, पण त्याचा महिमा सांगितलेला आहे. पण त्या कपोल कल्पना बी नाहीत, शास्त्र प्रमाणानं असल्यामुळे आपल्याला प्रमाण आहेत त्या. म्हणून कल्पतरूचे बगीचे भेटाव. जसं दुर्बळाला तसे संत कल्पतरू सारखे क्षणार्धात मागितलं ते देणारे आणि चालणारे आणि पुन्हा मेळावे असे संतांचे भेटावा साधकाला, ही अपेक्षा केली. आणि पुढच्या कडव्यात महाराज म्हणतात चेतना चिंतामणीचे गाव. चिंतामणी तसाच स्वर्गीय पारलौकिक अशी वस्तू आहे, जे चिंतील ते देणारा. हे पदार्थ पुण्याने भेटतात, सत्कर्मानं. हे किती दगड असतील, किती विटी असत्यान, आकारवान पदार्थाचा किती भरणा असतो गावात. गाव जसं आपण नाही म्हणते छटाक, किलोभर, कनिंगभर, आंबरभर, मेव मनभर, हे जसे आपले शब्द आहेत बोलायची, तसं ज्ञानोबरायाला म्हणायचं गाव म्हणजे लयच मोठा शब्द झाला. अशा खड्याचं गाव, चिंतामणीचं गाव भेटाव. हे पा खडा म्हणलं की वेष्टी झाली आणि गाव म्हणलं की समष्टी झाली. गावात एक खडा ही वेष्टी आहे, कमीत कमी न्यूनतम आहे, आणि त्या खड्या गावभर खडे म्हणजे समष्टी झाली, म्हणजे खूप मोठी संख्या झाली, ती अगणित संख्या झाली. त्याप्रमाणे असे अगणित संत चेतना चिंतामणीचे गाव. आणि त्या चिंतामणी सुद्धा काही उणीव पाहिली ज्ञानोबरायानं. तीच प्रेरणा ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथराय, नळोबरायाने घेतली. तीच प्रेरणा स्वामीजीनं वेगळ्या पद्धतीनं, वेगळ्या भाषेतून समुद्रापलीकडच्या लोकांपर्यंत पोहोचली. आणि तीच प्रेरणा घेऊन आपले सुखदास माऊली जगले आणि तोच उपदेश केला. दुःखितांचं दुःख जाणलं, जे हिंदी नाही त्यांना जाणलं, आणि एक ठिकाण निर्माण करून एक ज्ञानाचं, एक बोधाचं, एक साधू संतांचं व्यासपीठ निर्माण केलेले. हे कार्य, संतांचं कार्य, हे ज्ञानोबरायाच्या मनोगताप्रमाणे जगणे. त्यांनी व्यवहारात नाही पडले, एक कुटुंबात नाही पडले, एका कुटुंबापुरतं जीवन जगलं नाही, एका व्यक्तीपुरतं जीवन जगलं नाही, समाजाचे झाले, सर्वांचे झाले, सर्व धर्म, सर्व जाती, सर्व जीवजंतू, सर्व प्राणी मात्रांचे झाले. आणि हेच खरं महात्म्यांचं महात्मेपण, हेच महात्म्यांचं वैभव आहे. हाच महात्म्यांचा अधिकार असतो, हेच महात्म्यांचं महात्मेपण, हेच चरित्र आहे, हाच त्यांचा प्रकाश आहे, ही त्यांची ओळख आहे आणि हीच त्यांची कीर्ती देखील आहे. पण ही कीर्ती, शुद्ध कीर्ती सर्वांना कळत नसते. म्हणून ग्रंथातून, महात्म्यांच्या शब्दातून
ती लोकांपर्यंत घाला, लोकाला बी सावध करा, लोकाला महात्मे कळाले पाहिजे, महात्म्याला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि याच्यासाठी एक व्यासपीठ, एक ठिकाण होणं महत्वाचं असतंय. म्हणून स्वामी विजयनबी असे प्रयत्न करून ठिकाणं निर्माण केली. शंकराचार्यानं 4 पीठ निर्माण केली, व्यासानं व्यासपीठ निर्माण केले. सुरुवातीला यासाठीच शंकराचार्यानं 4 पीठ निर्माण केलीत. स्वामीजीनं तसंच नंतर एक पीठ निर्माण केलेली. गावगाव ती माणसं पाठलेली, भारतभर फिरलेली, स्वतः जगभर फिरलेली. आणि जिकडे तिकडे आज परदेशात सुद्धा स्वामीजीचे पुतळे, स्वामीजींच्या विचाराचे लोक आहेत, स्वामीजींचे ग्रंथ आहेत, वेगवेगळ्या भाषेत त्याचं ट्रान्सलेशन झालेले. आणि अध्यात्माचे, वेदांताचे, हिंदू धर्माचे, भगवद्गीतेचे जे विचार आहेत हे सर्व देशात, सर्व जगात, सर्व भाषेत सर्वांच्या मनोमन पोहोचण्याचं कार्य केलेले जे ज्ञानोबरायाला अपेक्षित कार्य आहे. आणि तेच कार्य आपल्या सुखदास महाराजांना, पूजनीय सुखदास महाराजांनी इथं आरूढ होऊन इथे एक ठिकाण निर्माण करून करण्याचं काम केलेलं आहे. आणि स्वामीजींच्या जयंतीच्या निमित्तानं, उत्सवाच्या निमित्तानं, उत्सवामध्ये सर्व येतात, वेगवेगळ्या धर्मातले, जातीचे, पंथाचे, संप्रदायाचे लोक एकत्र येऊन त्यांना प्रबोधित करण्याचं कार्य हे अविरत चालू आहे. ते जीवन सदेह असताना बी आणि ते आता विदेह झाले तरी बी त्यांचं कार्य त्यांच्या प्रेरणेनं चालू आहे. आता सांग, ही त्यांच्या यशस्वी जीवनाची चाहूल आहे, ही त्यांच्या यशस्वी जीवनाची खून आहे. ते असताना बी त्याने हे केलं. ते आता ते हयात देह दृष्टीनं नाहीत ते, तरी बी त्यांचं कार्य चालू आहे. हे त्यांच्या सत्प्रवृत्तीचं, त्यांच्या जीवनाचं, त्यांच्या ध्येयाचं ही एक दाखला आहे. याप्रमाणे महात्मे कळाले पाहिजे आणि त्यांची शिकवण कळाली पाहिजे. आणि शिकवण करून आपण त्याच्यातून काहीतरी घेतलं पाहिजे. आणि घेऊन आपण कृतार्थ होऊन दुसऱ्याच्या बी परमार्थाला, दुसऱ्याच्या बी जीवनाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे. असा संप्रदायाचा, धर्माचा आपल्याला एक प्रकारचा निरोप आहे. तो निरोप आपल्यापर्यंत पोहोचावा यासाठी ही व्यासपीठाची योजना आहे. म्हणून आपण पसायदानाच्या निमित्तानं ज्ञानोबरायाचं मनोगत जाणून घेऊन, संतांचं जे मनोगत असतं ते कल्याणकारक असतं, त्याच्या सर्वांचं कल्याण असतं, हे जाणून घेण्याचा प्रयत्न करायला लागलो. तो प्रयत्न सफल आहे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु स्वामी विवेकानंद की जय. भारत माता की जय. पूजनीय शुकदास महाराज की जय. दुरिताचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछील तो ते लाहो प्राणी जात. हा संत ज्ञानेश्वर महाराजांनी पसायदानातून विश्वात्मक देवाला केलेली प्रार्थना खरोखर आजच्या या प्रवचनाच्या माध्यमातून हरिभक्तपरायण श्रीरंग महाराज वाहेगावकर यांनी अतिशय सुंदर अशा प्रकारे शब्दांच्या जो खेळ आहे, खऱ्या अर्थानं जो अतिशय तात्विक विचार, जो वेदांत आहे, जे अध्यात्म आहे, ते अतिशय सुंदररित्या सिद्धांत जो आहे तो दृष्टांतांच्या माध्यमातून पटवून देण्याची जी काही शैली आहे महाराजांची अतिशय उत्तम अशा प्रकारची आहे. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने, शब्दांची